तर आज चालू क्लासमध्ये आपल्याला आनंदाच्या भरामध्ये कोणीतरी भेटायला आलेलं आहे. तर ह्या आनंदाच्या भरामध्ये कोण कसं भेटायला आलेलं आहे आपण विचारूया. काय नाव आहे बेटा तुझं? दिव्यानी वडनेरे. दिव्यानी वडनेरे. कितवीला आहे सांग बरं? 7वी अ. बरं मला सांग कशाचा पेपर होता? हिंदी. हिंदीचा. कसा गेला पेपर? खूप सोपा गेला सर. सोपा गेला. सर्व रिव्हिजन झालेली होती. हो सर. अंदाजे किती मार्क्स पडतील तुला? 2 मार्काचा तर लिहिलेला नाहीये मग. हा का? अच्छा. 38. 40 मार्कापैकी 38 मार्क. 2 मार्काचं कन्फ्युजन झालं का? 50 मार्काचा होता. त्यातून म्हणजे 48 येतीलच. अच्छा. तर ज्यावेळेस पोरांचा स्वतःचा कॉन्फिडन्स असतो त्यावेळेस पोरं फार आनंदी असतात. आणि मी नेहमी सांगतो पोरं, माझं वाक्यच आहे की 100 सांभाळण्यापेक्षा 2च सांभाळा, पण ते टॉपच्या क्वालिटीचे सांभाळा. ज्यावेळेस मुलांना स्वतःला सेल्फ कॉन्फिडन्स असतो की मला एवढे पडणारच आहे, तेव्हा ते पोरं, या पोरांची मी 7-7, 8-8 वेळेस प्रॅक्टिस करून घेतली होती. पेपरची प्रॅक्टिस, पाठांतर, सर्व गोष्टी समजून 4-4 वेळेस घेतल्या होत्या. त्यावेळेस कुठेतरी असे रिझल्ट येतात. ओके, धन्यवाद.